नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जसं की तुम्हाला लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे जातोय, तर चला सुरू करूया आजच्या ट्रॅव्हल स्टोरीला। 2 दिवस सुट्टी असल्यामुळे भक्तांची इथे खूप गर्दी झालेली आहे आणि आम्हाला मंदिराजवळ रूम पाहिजे होती, पण आम्हाला भेटली नाही। आता आम्ही भक्त निवासकडे जात आहोत। त्याचबरोबर तुम्हाला अशा बसेस इथून उपलब्ध असतात आणि त्या तुम्हाला भक्त निवास इथं सोडतात आणि या पूर्णपणे फ्री आहे, तर कुठेच तुम्हाला इथं पैसे द्यायची गरज नाही। आता आपण मेन गेटच्या समोर उभे आहोत आणि इथून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता। श्री संत गजानन महाराजांच्या समाधीसमोर बसलो की मनाला एक वेगळी शांती आणि समाधान मिळतं। इथे येऊन प्रत्येक क्षणात सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते। दुसऱ्या दिवशी आम्ही परत सकाळी लवकर उठून मस्त पूजा वगैरे सोबत घेतली। त्याचबरोबर आम्ही हार, मिठाई वगैरे सोबत घेतला आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही परत मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला। मित्रांनो, आपण आता मेन गेटच्या समोर आहोत आणि तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात इथं आहे आणि लोक फोटो काढतायत। त्याचबरोबर इथं स्वच्छताही तशीच तुम्हाला बघायला भेटेल जर तुम्ही कधी आलात तर। हे सर्व सेक्शन शूज वगैरे काढण्यासाठी आहे, बघू शकता। इथून तुम्हाला समाधीकडे जाण्याचा हा मार्ग, पाणी वगैरे पण आहे प्यायला। गर्दी किती, रात्री आपण आले तेव्हा एवढी गर्दी नव्हती। कॅमेरा जात नाही तिथपर्यंत। आम्ही याआधी रात्री दर्शनाला आलो, मला आता काही आहे का? त्याचबरोबर तुम्ही इथं देणगी सुद्धा देऊ शकतात आणि तुम्ही देणगी जमा केल्यानंतर तुम्हाला एक स्लिप दिली जाते। त्यानंतर तुम्हाला ते स्लिप दाखवून तुम्हाला प्रसाद, महाराजांचा फोटो आणि रक्षा हे तुम्हाला तिथं ते तुम्हाला देतात आणि तुम्ही ते घरी नंतर नेऊन तुम्ही प्रसाद वगैरे वाटू शकतात। महाप्रसादासाठी ही सगळी गर्दी। त्याचबरोबर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतला। चविष्ट असं हे जेवण आणि प्रसाद हा होता। त्यामध्ये तुम्ही बघू शकतात की बटाट्याची भाजी, पिठलं, वरण, भात, चपाती, खीर असा हा प्रसाद होता। आणि थोडी शॉपिंग केली, माझ्या बायकोला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, तर तिथं तुम्ही बघू शकता तिथं काय सुरू आहे। त्यानंतर आम्ही महाराजांच्या मंदिरातून डायरेक्ट महालक्ष्मीच्या मंदिराकडे आलो आणि इथं आम्ही आधी दर्शन घेतलं आणि आतमध्ये गेल्यानंतर माहीत झालं की इथं तुम्ही 12 ज्योतिर्लिंग इथं दर्शन घेऊ शकतात। तर इथं पूर्ण तुम्ही आतमध्ये बघू शकतात की इथं तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता। संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग तुम्हाला इथं बघायला आणि दर्शन घ्यायला तुम्हाला भेटून जातं। तर एकदम खास जागा आणि खास चान्स होता, इथं तुम्हाला दर्शन घ्यायला मिळतो। नक्की या, इथं मस्त वातावरण आहे, पीसफुल वातावरण आहे। त्यानंतर तुम्ही इथून आनंदसागरला जाऊ शकतात। तुम्हाला जर इथे यायचं असेल तर आधी महाराजांच्या मंदिरातून इथं या आणि इथून आनंदसागरला जा, तर हे बेटर राहतं तुम्हाला रिटर्न जाण्यासाठी। घेतला ना? नागेश्वर महाराज सोमेश्वर शिवाय नमस्ते। नमस्ते
आता आलो आहे आनंद सागरला. काय काय आहे इथं ते तुम्हाला बघायला भेटेलच. आम्ही फक्त ऐकलं की इथं ध्यान केंद्र वगैरे आहे आणि पहिले जे होतं तसंच सर्व अजून पण आहे. आणि याच्या आधी आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेलो होतो. इथं नवीन झालेलं आहे 12 ज्योतिर्लिंग. इथं सगळं तुम्हाला दर्शन घेता येतं. बघितल्यावरती असं जाणवतं की काम सुरू आहे. म्हणजे भविष्यामध्ये इथं आपल्याला अजून जबरदस्त देखावा नजारा बघायला मिळेल. बरोबर ना? आज गर्दी किती आहे. हा ऐकलं होतं आपण इथं बंद पडलंय. मग ही गर्दी कशासाठी आहे? लोक येत आहेत. याचा अर्थ म्हणजे इथं प्रोग्रेस वगैरे सुरू आहे ना. त्याचबरोबर या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथं प्रसाद सुद्धा मिळतो. गूळ, खोबरं आणि यामध्ये शेंगदाणे असतात. त्यानंतर आम्ही ध्यान केंद्र आणि तलाव या एरियामध्ये आलो. आणि इथं आधीसारखं आत्ता पण पाणी आहे आणि स्वच्छता पण अजून पण आहे. आणि ध्यान केंद्र खूप लांब होतं. इथून बघता येत नव्हतं, जवळून जाता येत नव्हतं. पुलाचं काम सुरू होतं. आम्ही आले आहोत आनंद सागरला. आता घरी जात आहे. आम्ही चार्जिंग डाऊन झाली ना. हिलची सँडल घालून आमचे पाय खूप दुखून आले आहेत. आणि बघताना असं वाटत होतं की काम सुरू आहे, डेव्हलपमेंट सुरू आहे. तर भविष्यामध्ये नक्कीच हे सुरू होणार असं मला तरी वाटतं. आणि इथून आम्ही माहिती सुद्धा घेतली की काही लोकांनी सांगितलं की 2027मध्ये हे पूर्णपणे चालू होणार आहे. तर चांगली गोष्ट आहे की हे पूर्ण चालू होत आहे. तर सर्वांनी नक्की यायला पाहिजे इथं. त्यानंतर आम्ही इकडे आध्यात्मिक केंद्राकडे आलो. आणि आधी ज्या प्रकारे यांनी इथं हे आध्यात्मिक केंद्र आणि काही पाण्याचे वॉटरफॉल्स वगैरे होते, काही इथं मूर्त्या होत्या, सेम अजून पण तशाच आहे. आणि इथं आल्यानंतर तुम्ही फोटो वगैरे काढू शकतात. इथले फोटो वगैरे मस्त येतात.